ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿದ್ದದ್ದು ಮಾತ್ರ ಸತ್ಯ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ನೆನಪಿನಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡೇ ಮುಂದುವರೆದಿತ್ತು ನಮ್ಮ ತಂಡ. ಸೌರಾಷ್ಟ್ರದ ಕೆಲವು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಕೇಶುಭಾಯಿ ಪಟೇಲ್ರ ಗುಜರಾತ್ ಪರಿವರ್ತನಾ ಪಕ್ಷ ಪ್ರಬಲವಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕೂಡ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ದಲಿತರ ಮತಗಳ ಮೇಲೆ ಹಿಡಿತಾ ಇದೆ. ಅದನ್ನ ಯೋಚಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಗಲೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಚಿಹ್ನೆ ಹಾಕಿಕೊಂಡಿದ್ದ ಒಂದು ಕಾರು ಕಾಣಿಸ್ತು. ಅದನ್ನ ತಡೆದು ನಿಲ್ಲಿಸಿ ಮಾತನಾಡಿಸಿದಾಗ ಅದರಲ್ಲಿದ್ದವರು ಹೇಳಿದ್ದೇನು ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವೇ ನೋಡಿ. ಫ್ಲೈಓವರ್ಗಳು, 3 ಲೇನ್ನ ಹೈವೇಗಳು, ಝಗಮಗಿಸುವ ಮಾಲ್ಗಳ ಪ್ರಪಂಚ ದಾಟಿ ಗ್ರಾಮೀಣ ಗುಜರಾತ್ಗೆ ಬಂದರೆ ಅಲ್ಲಿನ ಬದುಕಿಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಕರ್ನಾಟಕದ ಬದುಕಿಗೂ ವ್ಯತ್ಯಾಸ ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಇಂಥಲ್ಲಿ ಕೂಡ ಮೋದಿ ಅಲೆ ಇದೆ. आप किसको वोट डाल रहे हैं इस बार? हैं? आप किसको वोट डाल रहे हैं? भाजपा। काम क्या क्या हुआ है यहाँ पे? बड़ा काम था, भाजपा बुरा करे काम। खुश है आप भाजपा के सरकार से? ಒನ್ಸ್ ಅಗೈನ್ ಭಾಷೆಯ ಸಮಸ್ಯೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಟು ಜಾಮ್ ಜುನಾಗಢ್ ಪಟ್ಟಣದ ಕಡೆ ಸಾಗ್ತಿದ್ದಾಗ ಒಂದು ಕಡೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಚಿಹ್ನೆ ಇದ್ದ ಕಾರು ಕಾಣಿಸ್ತು. ತಡೆದು ನಿಲ್ಲಿಸಿ ಅದರಲ್ಲಿದ್ದವರನ್ನ ಮಾತನಾಡಿಸಿದ್ವಿ. तो इधर हमारे तरह से कांग्रेस का बहुत अच्छा काम है. वो अर्जुन भाई मोटवाड़िया है, उसका बहुत बढ़िया काम है. इसलिए हमारे तरह तो सब कांग्रेस ही जीतते. कांग्रेस का बहुत बहुत अच्छा काम दिखाई देता है. देश भर में तो मोदी जी की बात चल रही है. वो तो सही है, लेकिन मोदी जी के तो क्या हमारे ये साइड में ऐसा है कि जो खराबा की सब जगह थी, जो खराबा वाली सरकारी जगह थी वो उद्योगपति को सबको दे दिया है. वो गरीब लोगों का जो रेशन कार्ड था वो भी उसने कैंसिल करवा दिया और बाहर दूसरे राज्य में जाके बोलता है कि हमारे गुजरात में गरीबी नहीं है. सब जो गरीब वाला का परमिट थी वो कैंसिल करवा दी और ऊपर जाके बोलता है कि हमारे देश में गरीबी नहीं है. और पंजाब में जाके बोलता है कि हमारे गुजरात में 24 लाख लाइट आती है और हमारा किसान 1 साल में 1 कार नवी खरीदता है. तो उधर देखता है गुजरात में दिखाई तो देता है ना गुजरात में कितना पब्लिक सुखी है कि कितना दुखी है, वो तो मालूम पड़ता है ना. मोदी जी की कितना कृपा है हमारे ऊपर. क्यों आपको क्या लगता है? वो बोलते हैं जीडीपी तो बढ़ रहा है, ना ना कांग्रेस में भ्रष्टाचार है. नहीं, कांग्रेस में भ्रष्टाचार कहाँ से है? या कोई भी कौभांड में कांग्रेस है ही नहीं. मुझे सुनने में आया है कि सौराष्ट्र में बहुत सूखा पड़ता था पहले, अब 10 साल से सूखा नहीं है. पानी का ग्राउंड वाटर लेवल बढ़ चुका है. बोले वो जो सब है ना वो तो ऊपर कुदरत की मेहरबानी है. बारिश 5-10 साल से बारिश बहुत होता है इसलिए वो हुआ है. ये साल बारिश नहीं है तो देखिए अभी किधर 1 लीटर भी पानी नहीं दिखाई देता है. वो गुजरात कांग्रेस जो भाजपा सरकार वो पानी ले जो उसकी तरह से होता है तो अभी भी पानी होना चाहिए ना सब में. ठीक है, वो तो कुदरत के ऊपर कृपा है कि 10 साल से बारिश बहुत होता है, 100 इंच हो जाता है. इसलिए पानी तो ऐसे ही मिलता था. ये साल देखो इधर कमी कोई भी साइड में देखो 1 लीटर पानी नहीं मिलेगा तुमको देखने के लिए. सब जगह कोरी है. ಇವರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರಿಂದ ಸೌರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಯಾವ ಬದಲಾವಣೆಯೂ ಆಗಿಲ್ಲ. ಮಳೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಿರೋದ್ರಿಂದ ರೈತ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿದ್ದಾನೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮೋದಿ ಕೊಡುಗೆ ಇಲ್ಲ. ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಬಡವರ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಇದೆ ಅಂತ ಹೋದಲ್ಲಿ ಬಂದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ಮೋದಿ BPL ಕಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಹವಾ ಏನೇ ಇರಲಿ, ಈ ಸಲ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಮೂಲೆಗುಂಪಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಆದರೆ ಇವರೆತ್ತಿದ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಸ್ಥಳೀಯ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ. ಗುಜರಾತದ 1ನೇ 3 ಅಂಶದಷ್ಟಿರುವ ಸೌರಾಷ್ಟ್ರದ ಜಾಮ್ ಜೋಧ್ಪುರ್ ಅನ್ನುವಂಥ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ನಾನಿದ್ದೀನಿ. ದಾರಿಯುದ್ದಕ್ಕೂ ಜನರ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಬಂದ್ವಿ. ಅವರ ಒಲವು ಯಾರ ಪರವಾಗಿದೆ, ಯಾರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕೋರಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ನಿಜಕ್ಕೂ ಅದರ ಒಟ್ಟಾರೆ ಪರಿಣಾಮವನ್ನು ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಾ. ಜನರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಾ. ಜಾಮ್ ಜೋಧ್ಪುರ್ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಸ್ಥಳೀಯ ಮುಖಂಡರು ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಕೆಲವು ಮುಖಂಡರಿದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನು ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು. गुजरात में अभी तो पूरा बीजेपी का ही माहौल है. अभी देखो कांग्रेस तो क्या है, मृतप्राय हो गई है. अभी कांग्रेस का कौन मुख्यमंत्री बनेगा वो नाम तय नहीं है. वो चुनाव का जो उसका प्रत्याशी का नाम उसने जो जाहिर किया है पूरे गुजरात में, तो उसमें से बहुत सारे लोगों को उसको असंतोष हुआ है.
और पार्टी के सामने वो पार्टी अगेंस्ट की जो एक्टिविटीज़ है वो सब कांग्रेसी कार्यकर्ता भी कर रहे हैं। और पूरे गुजरात में नरहरी अमीन के साथ और बहुत सारे कार्यकर्ता कांग्रेस को अलविदा छोड़ के बीजेपी में हो गए हैं। पूरी नरेंद्र मोदी का वेव चल रहा है और सौराष्ट्र की पूरी सीट में 2-4 सीट बात करके सभी भाजपा की सीट आने वाली है। नरेंद्र मोदी अब तो प्राइम मिनिस्टर सीट के दावेदार माने जा रहे हैं। हाँ, क्या लगता है आपको? हाँ, गुजरात भी वही राह देख रहे हैं। जो गुजरात का विकास है उसी को देख के संपूर्ण भारत में सभी राज्यों को ऐसा लगता है कि ऐसा विकास संपूर्ण पूरा इंडिया में हो। तो हम यही आशा भी रखते हैं कि 2013 में हमारा सीएम बने और 2014 में वो भारत का पीएम बने। ಇದು ಜಾಮ್ ಜೋಧ್ಪುರ್ನ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು ಹೇಳಿದಂಥ ಮಾತು. ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಸಂಶಯಗಳಿಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಗೆಲ್ಲುವ ಸಾಧ್ಯತೆ ಕಡಿಮೆ, ಆ ರೀತಿಯಾದಂಥ ಯಾವುದೇ ಸಂಶಯಗಳಿಲ್ಲ. ಹೀಗೆ ಇವರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾಗಲೇ ಮೋದಿ ಜಿ ಕಿ 3D ಸಭಾ ಅನ್ನೋ ವಾಕ್ಯ ಕಿವಿಗೆ ಬಿದ್ದದ್ದು. ಜಾಮ್ ಜುನಾಗಢದ ಮೈದಾನವೊಂದರಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ 3D ಸಭೆ ಇತ್ತು. भाइयों बहनों, भारत सरकार गुजरात को अंधेरे में रख करके, हिंदुस्तान की जनता को अंधेरे में रख करके पर्दे के पीछे पाकिस्तान के साथ एक गंभीर प्रकार का समझौता करने जा रही है. ಮೋದಿ ಕಿ 3D ಸಭಾ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಗುಜರಾತ್ನ ಜನರ ಮನ ಗೆದ್ದಿದ್ದೇ ನಿಜವಾಗಿದ್ರೆ ಅದು ಕೇವಲ ಅವರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಂದಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಟೀಮ್ ಮೋದಿ ಮಾಡಿದ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ನ ಪಾತ್ರ ಕೂಡ ಇದೆ. ಅದರಲ್ಲೊಂದು ಈ 3D ಸಭಾ. ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಳಸಿಕೊಂಡು ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರ ನಡೆಸಿದ ಪ್ರಪಂಚದ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ರಾಜಕಾರಣಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಬ್ರೇಕ್ನ ನಂತರ ಹೇಳ್ತೇವೆ.